नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 14 जानेवारी 2026 वार बुधवार या वर्षाची संक्रांत आलेली आहे. खूप दिवसानंतर असा योगायोग आलेला आहे की या दिवशी षटतिला एकादशीसुद्धा आहे. तर अतिशय शुभ अशी ही तिथी आहे. एकादशी आणि मकर संक्रांत एकत्रित आपण यावर्षी साजरी करणार आहोत. शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे तर बघा, 14 जानेवारीच्या दिवशी दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत म्हणजे 6:20 हा पुण्यकाळ असणार आहे. संक्रांत आणि एकादशी यावर्षी एकाच दिवशी आहे. तुमच्या मुलाबाळांसाठी, पतीसाठी, घरादारासाठी हा एक मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. 5 मिनिटे काढून तुम्ही हा मंत्र, हा उपाय नक्की करा. हा मंत्र चुकूनसुद्धा चुकवायचा नाही. तर बघा, नवीन वर्ष सुरू झाले की नवीन वर्षाचा सगळ्यात पहिला सण जो येतो तो मकर संक्रांतीचा सण असतो. तर यावर्षी मकर संक्रांतीचा सण हा 14 तारखेला आहे आणि त्याच दिवशी 14 जानेवारीच्या दिवशी मकर संक्रांत असून त्याच दिवशीच यावर्षी षटतिला एकादशी देखील आलेली आहे. तर या एकादशीचं संक्रमण, या एकादशीचा योग जुळून आलेला आहे. त्यामुळे महिलांनी किंवा पुरुषांनी ज्याला जमेल त्याने, खास करून जर विवाहित महिलांनी हा उपाय केला तर हा उपाय लागू होतो. अतिशय प्रभावी उपाय आहे. तो पतीला तिलासुद्धा लाभ देतो, मुलाबाळांना, घरालासुद्धा लाभ देतो. एकादशी आणि मकर संक्रांत म्हणजे विष्णूचा आणि सूर्यदेवाचा हा दिवस आहे. तर नक्की या दिवशी तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसा, दिवा अगरबत्ती लावा. मुलाबाळांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या भविष्यासाठी प्रार्थना करा. पतीच्या नोकरीत प्रगती व्हावी, बिझनेस, व्यापार चांगला चालावा, पतीचे आरोग्य चांगले राहावे, घर परिवारात सगळे लोक सुखी राहावेत, घर परिवारामध्ये कोणतीही समस्या अडचण येऊ नये अशी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही कमीत कमी 21 वेळेस आणि जास्तीत जास्त फक्त 1 माळ म्हणजेच 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे तुमच्या देवघरासमोर बसून. तर नक्की करा. हा मंत्र एकादशी आणि संक्रांत दोन्हीचे पुण्य तुम्हाला देईल. तर हा मंत्र काही असा आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय सूर्याय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय सूर्याय नमः. कमीत कमी 21 वेळेस किंवा जास्तीत जास्त 108 वेळेस म्हणजे संपूर्ण 1 माळ तुम्ही या मंत्राचा जप करा. सकाळी आंघोळ करून केला तरी, संध्याकाळी केला तरी चालेल. तर नक्की या मंत्राचा जप करा. हा मंत्र जप केल्याने तुम्हाला नक्कीच तर तुम्हाला 108 वेळेस जप करायचा आहे. हा मंत्र तुम्हाला नक्कीच फायदेमंद आहे, याचा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही स्वतःही जप करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.